नमस्कार मित्रांनो, लग्नाची वेडी आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत की राघवने दिलेला चेक सिंधू तो चेक फाडते आणि राघवच्या अंगावर त्या चिटुऱ्या उडून देते। सिंधू म्हणत असते की मी फक्त येथे एका आईच्या मुलासाठी काय त्रास तिला होत असतो तो त्रास जाणून येथे आले। मधुताईंनी मला कॉल केला म्हणून मी येथे आलो आणि माझ्या लेकी पैशाला काही एक किंमत नाही आणि पैशासाठी मी हे काम सुद्धा करत नाही, नाहीतर मी येथे कधीच येणार नव्हते। तेव्हा ऋतुराज विचारतो की सिंधू मला एक गोष्ट सांग, तू कधीही जीवनामध्ये आई होणार नव्हती, मग ही सावी कुणाची मुलगी आहे आणि तू आई झालीस कशी? त्यावर काकू म्हणते की ऋतुराज कशाला ह्या बाईला हे प्रश्न विचारतो, तिचा आणि आपला कोणताही संबंध नाही। तर लगेच सिंधूला खूप वाईट वाटते। सिंधू म्हणते की सॉरी मधुताई, मी विनायकची ट्रीटमेंट नाही करू शकत कारण त्याच्या घरच्यांना आणि त्याच्या बाबांना हे मान्य नाही आणि मी जर ही ट्रीटमेंट केली तर विनूला जास्त त्रास होईल कारण घरातल्यामध्ये आणखीनच वाद निर्माण होतील आणि त्या गोष्टीचा विनायकला जास्त त्रास होईल। मधू म्हणत असते की सिंधू प्लीज असे काहीच करू नको कारण विनायकला खूप त्रास होतो आणि विनायकची तू लास्ट होप आहे। सिंधू जगातल्या खूप डॉक्टरांनी विनायकवर ट्रीटमेंट केली पण तुझ्या औषधाने त्याला खरंच आराम मिळाला, म्हणून सिंधू तू प्लीज जाऊ नको असे मधू रडतच म्हणते। तर सिंधू म्हणत असते की हो मधुताई, मी त्यासाठीच येथे आले होते आणि मला आता इथून निघावे लागेल असे बोलून सिंधू सावी सावी असा आवाज देते। सावी धावतच येते। तर सिंधू म्हणते की चल सावी आपल्याला निघावे लागेल। सावी म्हणते की आई असे कसे, विनायकची ट्रीटमेंट करण्यासाठी आपण येथे आलो होतोत ना, मग विनायकची ट्रीटमेंट केल्याशिवायच येथून जायचे का? आई तू अशी कशी डॉक्टर असू शकते ग? तुझ्या पेशंटला इतका त्रास होतो, तू त्याला सोडून लगेच निघून जाणार का? सिंधूला सुद्धा खूप वाईट वाटत असते। असा प्रश्न सावीने विचारल्यानंतर सिंधू म्हणते की नाही बाळा सावी, आपल्याला जावेच लागेल। सावी म्हणते की आई एक मिनिट थांब आणि ती घरातील सर्वांना विचारते की मला विनूकडे बघून असे वाटले होते की विनायकची फॅमिली सुद्धा त्याच्यासारखीच ही हॅप्पी असेल, पण तुमच्याकडे बघितल्यानंतर मला तसे काहीच वाटत नाही। तुम्ही असे कसे वागू शकता? सिंधू म्हणते की बाळा हे काय बोलतेस तू, चल इथून। सावी म्हणते की आई थांब आणि त्या सर्वांना ती म्हणते की घरी आलेल्या पाहुण्यांना पाणी सुद्धा विचारत नाही। आई तर आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांना जेवण करून न गेल्याशिवाय जाऊनच देत नाही आणि मला तर आता खूप भूक लागली आणि तुमच्या घरी अशीच पद्धत आहे का? तुमच्या पाहुण्यांना तुम्ही उपाशीच पाठवतात का? तर राघवच्या मनामध्ये तुटते। तेव्हा काकू लगेच म्हणते की आता तुझीच मुलगी आम्हाला शिकवते की आमच्या घरी आलेल्या पाहुण्यांशी कसे वागायचे ते। तेव्हा लगेच सिंधू सावीला म्हणते की अगं या घरामध्ये असे प्रश्न विचारलेले नाही चालत सावी, चल तू इथून। तेव्हा सावी लगेच ही काकू समोर येते आणि काकूला म्हणते की तुम्ही तर या घरातल्या मोठ्या आहात ना, मग तुम्हाला हे सर्व कळायलाच हवे आणि जरी तुम्हाला कळाले नाही तरी तुम्हाला हे कोणीतरी सांगायला हवे। त्यावर लगेच सावी ही काकूचे दर्शन घेण्यासाठी लागते आणि काकू लगेच बाजूला सरकून सोप्यावर बसते। सावी म्हणते की काय हो, तुम्हाला कोणीच शिकवले नाही का लहान मुलांना आशीर्वाद द्यायचा असतो, त्यांच्याशी असे कोणीही वागत नाही। तेव्हा लगेच काकू म्हणते की मला तुला आशीर्वाद द्यावा अशी इच्छा नाही माझी। सिंधू म्हणते की सावी चल इथून। तेव्हा लगेच काकू म्हणते की तुझ्या मुलीला जरा वागायचं शिकव। तेव्हा लगेच सावी म्हणते की अहो मी तर नेहमी माझ्या आईचं ऐकत असते, मला तुम्ही सांगा की तुम्ही कुणाचं ऐकता, मी त्यांना जाऊन सांगते की म्हणजे तुम्ही नक्की त्यांचं ऐकता। सावी म्हणते की तुम्ही मला आशीर्वाद देता की नाही असे बोलून सावी जो काही समोर हा फ्लॉवर प्लॅट असतो तो घेऊन येते आणि तुम्ही जर मला आशीर्वाद देत नाही तर मी हा प्लॅन्ट फोडून टाकते। तेव्हा काकू म्हणते की नाही तो खूप महागाचा आहे आणि तो खाली ठेव अगोदर मी तुला आशीर्वाद देते। तेव्हा सावी ही काकूची मस्त अशी सिंदूरची स्टाईल करते आणि शेवटी काकूचा आशीर्वादच घेते। त्यानंतर सावी सर्वांना विचारते की तुम्ही मला असे सर्वजण का बघता, कारण मी तर तुमच्याबरोबर व्हिडिओ कॉलवर बोलले होते, मग मी तुमच्या ओळखीची आहेस ना। तर काकूच्या केलेल्या ह्या नक्कलला सर्वजणांना खूप हसू येत असते। सिंधू सुद्धा गालातल्या गालात हसत असते। त्यावर सावी ही राजश्रीला म्हणते की तू विनूची आजीस ना आणि तुझ्याबद्दल विनायक खूप काही सांगत असतो, तू किती छान जेवण बनवतेस। तर राजश्रीला खूप आनंद होतो आणि सावी म्हणते की आजी तू तरी मला आशीर्वाद देशील ना ग। तेव्हा सावी ही राजश्रीच्या पाया पडते। राजश्रीला खूप आनंद होतो आणि मायेने ती सावीला आशीर्वाद देऊन हात फिरवते। सर्वांना तर आनंद होतच असतो। काकू सुद्धा गालातल्या गालात हसतात आणि सिंधू सुद्धा।
सिंधू म्हणते की चल बाळा आता. सावी म्हणते की आई थांब ना, विनायकच्या फॅमिलीशी मला चांगली ओळख तर करून घेऊन दे, मी आता सर्वांचाच आशीर्वाद घेते. म्हणून सिंधू रत्नाकर, राघव, मधू यांच्या सर्वांच्या पाया पडते. सर्वजण खूप छान असा सावीला आशीर्वाद देतात. परंतु जेव्हा सावी ही ऋतुराजचे दर्शन घेण्यासाठी लागते तर ऋतुराज हा पाया पडून देत नाही. तेव्हा सावी म्हणते की तुम्ही मला पाया पडून नाही देणार, आशीर्वाद नाही देणार का, मी तो लॅम्प घेते आणि फोडून टाकते. तर ऋतुराज म्हणत असतो की नाही ग, तसे करू नको, मी तुला आशीर्वाद देतो. त्यानंतर सावी सर्वांचा आशीर्वाद घेतल्यानंतर काकू म्हणते की सिंधू तू तुझ्या मुलीला सांभाळ. सावी म्हणते की माझी आई मला कायमच व्यवस्थित सांभाळत असते. काकू म्हणते की अगदी तुझ्या पावलावर पाऊल टाकून ही तुझी मुलगी आहे. तेव्हा लगेच सावी म्हणते की हो ना आजी, सिंधूची मुलगी ही सिंधू सारखीच असणार ना. सिंधू म्हणते की सावी चल बाळा आता. सावी म्हणते की मला भूक लागली, आजी काहीतरी खायला दे. राजश्री म्हणते की थांब बाळा, मी तुझ्यासाठी काहीतरी खायला घेऊन येते. सिंधू म्हणते की नाही आई, मी तिला बाहेर कुठेतरी काहीतरी खायला देईल. म्हणून सिंधू ही सावीला घेऊन तेथून त्या घरातून रडतच जायला निघते. तर राघव हा रागाने सिंधूकडे बघत असतो. त्यानंतर इकडे राघव आपल्या रूममध्ये येतो आणि आपला राग व्यक्त करत असतो. इकडे तिकडे सर्व सामान फेकून देत असतो. मधू येते. राघव हे काय करतोस रे तू, आणि विनायकच्या काळजीसाठी मी ते सर्व केले. राघव म्हणत असतो की आत्ता कुठे मी माझ्या नवीन आयुष्याला सुरुवात केली आणि ती सिंधू ऐनवेळेस येऊन परत माझ्या आयुष्यामध्ये काही ना काही करत असते. तर लगेच मधू म्हणत असते की राघव काही झाले तरी विनायकच्या ट्रीटमेंटसाठी मी सिंधूला इथे बोलावले होते. राघव म्हणतो की विनायकसाठी मी कुठलाही डॉक्टर घेऊन येऊन त्याची ट्रीटमेंट करू शकतो आणि माझ्या विनायकला मी बरा करू शकतो. तर मधू म्हणत असते की राघव एक मिनिट ऐकून घे, कारण तू असे काही करू शकत नाही, सिंधूच फक्त आपल्या मुलाला बरं करू शकते. मधू म्हणते की मला विनायकचं चांगलं आणि वाईट हे सर्व कळते, कारण मी त्याची आई आहे आणि आत्ता तुला सिंधूकडून का ट्रीटमेंट करून घ्यायची नाही हे सुद्धा मला चांगलं माहिती आहे की तुमच्यामध्ये होणारे वाद, पण विनायकवर त्या गोष्टीचा का तुम्ही लादता सर्व काही. सिंधूच फक्त विनायकला बरी करू शकते. तुमच्यामध्ये जे काही हे मतभेद आहेत, कारण ती तुझी एक्स वाईफ आहे, परंतु तुम्ही त्याचे सर्व परिणाम विनायकवर का करता. तुझ्यासाठी विनायक बरे होणे महत्त्वाचे आहे की सिंधू आणि तुझ्यामधील जे काही मतभेद आहेत ते. एक गोष्ट कायमची लक्षात ठेव की विनायकसाठी सिंधूची सर्वात बेस्ट डॉक्टर आहे. तेवढ्यात लगेच विनायक येतो. विनायक म्हणतो की मम्मा. तर लगेच मधू आणि राघव विनायकडे बघत असतात. विनायक येतो आणि ह्या रूमला काय झाले असे विचारतो. मधू म्हणते की अरे बाळा माझ्याकडून झाले ते, मी काम आवरत असताना पडले ते खाली, मी आवरून घेते. विनायक विचारतो की मला एक गोष्ट सांग मम्मा, की डॉक्टर आंटी माझ्यासाठी ट्रीटमेंट करण्यासाठी आल्या होतात, मग त्या कुठे आहे, मला न भेटताच निघून गेल्या का. म्हणून तो प्रश्न राघव आणि मधूला दोघांना सुद्धा विचारू लागतो. परंतु काय उत्तर द्यावे हेच राघव आणि मधूला समजत नाही. मधू म्हणते की राघव आता ते तुझ्या मुलाच्या प्रश्नाचे उत्तर. त्यानंतर इकडे सावी आणि सिंधू घरी येतात. सावी प्रश्न विचारते की अगाई आपण विनायकच्या घरी का थांबलो नसेल, आणि ती राजश्री आजी खरंच किती छान आहे, त्यांची फॅमिली किती मोठी आहे आणि आपल्या घरामध्ये तितकी माणसं असते तर त्यांनी सर्वांनी माझे लाड केले असते. सावीचे हे बोलणे ऐकून सिंधूला मात्र रडू येत असते. सावी म्हणते की आई माझ्याकडून काही चूक झाली का विनायकच्या फॅमिलीबद्दल विचारून. म्हणून सावी सिंधूची माफी मागते आणि सावीने केलेले रत्नपारखी कुटुंबाचे कौतुक पाहून सिंधूला खरंच खूप असं वाईट वाटत असते. म्हणजे तिला असे वाटते की सावी आत्तापर्यंत मी तुझ्यापासून सर्व काही लपवलेस, पण तुला कसे सांगणार ग मी, कारण ते राघव तुझे बाबा आहेत आणि ती फॅमिलीच तुझी फॅमिली आहे. रुक्मिणी आजी, राजश्री आजी, रत्नाकर बाबा हे सर्व तुझेच आहे, पण मी तुला कसे सांगू ग सावी. कधी कधी असे वाटते की तुझ्या ह्या कौतुकाने तूच माझी आई आहे. सावी मी तुला हे सर्व सांगणारच आहे आणि कसे सांगू तेच मला समजत नाही. म्हणून सिंधूला खूप वाईट वाटते. त्यानंतर इकडे राघव म्हणतो की मधू तू खूप मोठी चूक केली सिंधूला इथे बोलावून. मधू म्हणते की दे ना आता उत्तर काय द्यायचे. तर विनायक एकच हट्ट धरून बसलेला असतो की डॉक्टर काकू मला न विचारता माझी ट्रीटमेंट न करता का गेल्या. बाबा ह्या प्रश्नाचे उत्तर तुम्ही मला द्या. मधू म्हणते की अरे बाळा तुझ्या बाबांची नाही इच्छा डॉक्टर काकूला इथे आणण्यासाठी आणि तुझी ट्रीटमेंट करण्यासाठी मी खूप प्रयत्न केले,
पण त्यांचीच इच्छा नाही, त्यामुळे मी काही करू शकणार नाही. जाऊन दे, आपण जगातल्या खूप बेस्ट डॉक्टरांकडून तुझी ट्रीटमेंट करून घेऊ. विनायक म्हणतो ठीक आहे, बाबांना नाही आवडणार ना तर मी नाही बोलणार त्यांच्या दोघींबरोबर. तर विनायक रागाने तिथून निघून जातो. तर मधू म्हणत असते की राघव बघितले का तुझ्या मुलाची काय अवस्था झाली ते. तर हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये राघव स्वतः सिंधूला विनायकच्या ट्रीटमेंटसाठी घेऊन येण्यासाठी चक्क तिच्या घरी दहेगावला आलेला असतो. तेव्हा सिंधू म्हणते की आपले जे काही मतभेद आहे ते विनायकवर मी नाही त्रास त्याचा देऊ शकत, त्यामुळे विनायकची ट्रीटमेंट तर मी करू शकते, पण आपल्यामध्ये फक्त पेशंट आणि हे डॉक्टर इतकेच नाते राहीन, बाकी कोणतेही नातं राहणार नाही. तर राघव म्हणतो की विनायकचा बाबा म्हणून मी सर्व काही सहन करायला तयार आहे. तर पुढे काय होणार हे पाहण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करत राहा. धन्यवाद.